Respected Chairman, Almoni Venkateswar Gupta, Principal, Degree Diploma, all teaching staff, non-teaching staff, my dear students and parents. First of all, thanks to you all. बरीच मुलं मराठीत दिसतात इथे, मी मराठीत बोलायला प्रयत्न देतो. सर्वप्रथम आपल्याला चेअरमन साहेबांना धन्यवाद द्यायचा आहे, जोराने डोळ्या वाढून त्यांनी आपल्याला स्वप्न कशी बघायची ते सांगितलं. परंतु गुप्ता साहेबांनी फार मोठी स्वप्न सांगितलेली आहे. हा मालक तो मालक पुष्कळ काही पुढे सांगितलं, परंतु त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल की नाही. डायरेक्ट देव काही दिसत नाही. गुप्ता साहेबांनी सांगितलं आपके सामने भगवान खड़ा है, पण तसा देव दिसणार नाही. दिसेल का? नाही दिसणार. तर आपल्याला प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप पुढे जायची आहे. तर ती प्रत्येक स्टेप कशी पुढे न्यायची, त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला काय स्वतःमध्ये बदल घडून आणायचे त्याच्यावर आपल्याला चिंतन करावं लागेल. आणि त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला थोडी मदत करणार आहे. सर्वप्रथम आपण आपलं भविष्य चांगल्या हातात दिलं पाहिजे की नाही. आपलं भविष्य कोणाकडे पाहिजे? चांगल्या हातामध्ये पाहिजे. चांगला हात कोणता? चांगला हात कोणता? आपलं भविष्य चांगल्या हातात पाहिजे. चांगला हात कोणता? एनीवन? चांगला हात कोणता? मित्रांनो, चांगला हात आपल्या हातापेक्षा कोणताही हात चांगला असू शकत नाही या जगामध्ये. चांगला हात कोणता? मेरा खुद का, माय ओन हँड इज द बेस्ट हँड. मी जे काय करेल ते माझ्या हाताने. परंतु त्यासोबत आपल्याला कॉलेजच्या चेअरमनचा हात सोबत मिळाला. जसं चेअरमननी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला मेसेज करा. म्हणजे काय? व्हॉट यू वॉन्ट टू गिव्ह? ही वॉन्ट टू सपोर्ट यू, ही वॉन्ट टू गाईड यू, ही वॉन्ट टू गिव्ह यू डायरेक्शन. सो एक दोन चांगले हात मिळाले सोबत तर काय होऊ शकतं रे? फार चांगलं मोठं काम होऊ शकतं ना? होऊ शकतं की नाही? तर यू हॅव टू कम अहेड, यू हॅव टू टेक हेल्प. ओके. आता मला एक सांगा दुसरी गोष्ट. ईगल माहिती है? ईगल ड्रोन मालूम है? ड्रोन को मालूम रहता है कि उसके पंख में कितनी ताकत है? पहले नहीं मालूम रहता है. वो बहुत ज्यादा ऊंचा चढ़ता है. क्यों? क्योंकि उसको अपने विंग्स पे, आपल्या पंखावर त्याला जास्त भरोसा असतो आणि तो भरोसा वाढवतो, त्याला ताकद देतो आपल्या विंग्सला, तर तो पुढे जातो. तर तुम्हाला सुद्धा तुमच्यावर स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी हे करू शकेल की नाही. वाटतं की नाही? इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली, पप्पांनी सांगितलं किंवा मित्रांनी सांगितलं घेतली, करू शकेल की नाही. मी हे काम करू शकेल की नाही. जे मन असं म्हणतं ना की मी पेंटिंग करू शकेल की नाही, तर त्या मनाला सांगायचं मी करूनच दाखवेल. काय आज मी सांगितलं ती भावना आपल्यामध्ये पाहिजे. त्या मनातल्या निगेटिव्ह विचाराला आपल्याला दाबता आलं पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. ओके. नाउ लेट अस स्टार्ट विथ इंजिनिअरिंग स्टडीज बिकॉज आय होप that is important for you how to clear your first year engineering. And I personally believe if you clear your first year engineering in first attempt with good marks, 90% of engineering is over. 4 वर्षाची इंजिनिअरिंग फर्स्ट इयर मध्ये तुमची 90% कंप्लीट होते. का? कारण की तुम्हाला एक वेळ माहीत पडून जातो. अभ्यास कसा करायचा हे माहीत पडून जातं. 12वीच्या अभ्यासामध्ये आणि फर्स्ट इयरच्या अभ्यासामध्ये फार फरक आहे. काय फरक आहे? 12वीचा अभ्यास तुम्हाला एका वर्षामध्ये करायचा असतो, बरोबर? 6 विषय किती वर्षामध्ये? एका वर्षामध्ये. इथे 6 विषय किती दिवसामध्ये? 6 विषय, 6 सब्जेक्ट. आपलं इंजिनिअरिंगचं पॅटर्न एक सेमिस्टर वाईज आहे. एका सेमिस्टरला मिनिमम 6 विषय असतात. तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला 6 विषय करायचे. किती? 3 किंवा 4. डिसेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा असेल.
सरांनी आपल्याला मदत केली. 20 दिवसापूर्वी आपलं कॉलेज त्यांनी तयार करायला लावलं, म्हणजे 1 महिना तुम्हाला जास्त मिळेल. बाकीच्या मुलांपेक्षा तुम्हाला 1 महिना अभ्यास करायला जास्त वेळ आहे. दॅट टाइम यू हॅव टू युटिलाइज इट प्रॉपर. टायमिंग युटिलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वांना सारखाच वेळ दिलेला आहे, बरोबर आहे की नाही? एव्हरी पर्सन इज हॅव्हिंग 24 आवर्स. पण कोण सक्सेसफुल होतो? तो त्या वेळेचा सदुपयोग करून घेतो, प्रॉपर यूज ऑफ दॅट टाइम. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की हे जे 6 विषय आहेत तुम्हाला 3 महिन्यामध्ये करायचे आहेत. तर तुम्हाला नोट्स मिळाले असतील कॉलेजमधून, बुक्स मिळाले असतील ना भरपूर. वर्कशॉप देखा आपने, त्याच्या मागे कन्सेप्ट आहे. काय होतं, इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास करताना बरीच टेक्स्टबुक आपण रेफर करू शकत नाही. म्हणून आम्ही काय केलंय, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये इन एव्हरी सब्जेक्ट सिलेबस इज मेंशन, सो दैट यू नो रोड मैप. रोड मैप मालूम है ना आपको, क्या पढ़ना है क्या नहीं पढ़ना है, क्योंकि फर्स्ट बुक में फर्स्ट पेज पे लिखा है. उसके बाद में एवरी चैप्टर्स, द बेसिक इंफॉर्मेशन and the important formulas and important concepts are written over there. And whatever you study, that you should write it in that book only. And I personally believe, if you do your work in first attempt properly, at the time of examination, there is no need to refer textbook. Your notes definitely will help you out to get your good marks. कारण की शेवटच्या दिवशी मोठं पुस्तक वापरून आपण कन्सेप्ट क्लिअर करू शकत नाही. तर ज्या नोट्स आपण स्वतः बनवलेले आहेत त्याच नोट्सला रेफर करा, चांगला अजून त्याच्यावर फोकस टाका आणि आपला पेपर लिहा. ओके, सो राईट फ्रॉम द फर्स्ट डे यू शुड प्रिपेअर युअर नोट्स इन सच अ वे दॅट शुड बी युजफुल टू यू ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. नोट्स लिहायचे तर केअरलेसली लिहू नका, केअरफुली आपल्या नोट्स लिहा. बी फोकस की दिस इज रायटिंग फर्स्ट टाइम अँड लास्ट टाइम. As far as preparation is concerned, directly you have to write in the exam. So that type of alertness, that type of sincerity has to be there in writing your notes. Please take care. Second thing, you know Sachin Tendulkar, cricketer. सचिन तेंदुलकर को अपने बैट से कितना प्यार था पता है क्या आपको? किसको पता है? Anyone who has reports on Sachin Tendulkar history? सचिन तेंदुलकर जब भी एक सिटी से दूसरे सिटी में जाता ना, उसके साथ में बहुत बड़ा पेटी रहता था. क्या के लिए? बैट का नहीं, वो एक ही बैट के लिए उसके साथ में पॉलिशिंग, रिपेयरिंग, उसका कारपेंटरी करने के लिए, थोड़ा बहुत ये करने के लिए. क्यों? दूसरे दिन जब मैच खेलने के लिए जाता था सचिन तेंदुलकर, तो पहले बैट, वो जो अपना बैट है उसका आवाज कैसा आता था और उस आवाज से वो समझता था कि मैं कैसा खेल सकता हूँ और उसको कैसा रिपेयर करूँ. तो एक दिन उसके कुछ बड़े लोगों ने थोड़ा मस्ती किया कि बार बार सचिन तेंदुलकर सेंचुरी मारता था, बराबर है. तो क्या किया, उसका बैट उठा के कॉमन बैट्स में रख दिया, जेणेकरून सचिन तेंदुलकरनी चांगलं खेळायचं नाही ही त्याच्या मागची भावना होती. परंतु त्या 50 बॅट मध्ये सचिन तेंदुलकरनी आपली बॅट काढली. कशी कशी? टक टक किया, उसको समझ में आया मेरी बैट को उठाया. तो हमारा जो इंस्ट्रूमेंट है इंजीनियर का वो कौन सा है? आपका स्टूडेंट का इंस्ट्रूमेंट कौन सा है? पेन है. आपको कुछ प्यार है उसके पेन से? किसी के पास में पेन है जो आर्टिक के ऊपर टिका हुआ है? इतने केयरलेस है हम लोग. एक बुक में 10 इंच से लिखते हैं. कितने? कभी काळा पेन, कधी बहिणीचा पेन, कधी भावाचा पेन, कधी भावाचा पेन, कधी नाईस पेन तर मग दुसऱ्याचा पेन, नाईस पेन तर मग पेन्सिल, काहीतरी काहीतरी काहीतरी. बाळांनो, आपल्या इंस्ट्रुमेंटवर परफेक्ट प्रेम करा. तोच इंस्ट्रुमेंट, हे बघा त्या पेनच्या ग्रिपवर सुद्धा ना तुमची स्पीड डिपेंड करते. ही जी ग्रिप आहे ना, हा पेन जर छोटा आहे आणि परीक्षेच्या दिवशी मोठा पेन दिला ना, काय होईल? What will happen? The grip will not be that perfect. Why? Because you don't have habit to write by that pen. So my dear friend, keep your pen properly, and the pen by which you are writing your notes should be used in examination.
टेक्निक. You will get a natural flow of writing. आता पर्यंत काय होतं, आई मला पुष्कळ यायचं पण तो वेळच पुरला नाही. काय झालं, 3 तासाचा पेपर होता पण तो माझं 60च मार्काचं सॉल्व झालं. का रे, काय झालं, लिहायलाच जमलं नाही. ते का, हे छोटं मोठं कारण असू शकतं. कारण की ती ग्रीप, तो फ्लो तेव्हाच मिळेल तुम्हाला जेव्हा तुम्ही तो पेन रेगुलरली यूज करताय. बराबर है ना. तो कम से कम आप करके देखिए, इसका फायदा आपको जरूर मिलेगा. नोट्स अपना बराबर बनाइए. ठीक है. तिसरी गोष्ट सरांनी सांगितली की आम्ही आमच्या कॉलेजमध्ये टेक्नॉलॉजी टाकलेली आहे. सांगितलं सरांनी इंटरॅक्टिव्ह बोर्ड टाकलेले आहेत. तर इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजे काय, इंटरॅक्टिव्ह. तर त्यामध्ये तुम्हाला 3 डायमेन्शनल पिक्चर दिसतील. समजा आपल्याला सरांनी सांगितलं किंवा गिअर सांगितले किंवा मेकॅनिक्स मध्ये एक चॅप्टर आहे ट्रस्ट. तर आतापर्यंत बुक्स मध्ये काय असतं, 2 डायमेन्शनल फिगर असते. 2 डायमेन्शनल फिगर मध्ये फील येत नाही. कोई हम फोटो देखते हैं और कोई इंसान देखते हैं, कितना फर्क है. खड़ा हो जाओ. ये बच्चे का फोटो देखा और ये बच्चे का खुद को देखा तो कितना डिफरेंस टाइम में दिखेगा आपको. फोटो में सही समझ में आएगा या रियल में टाइम में ज्यादा समझ में आएगा. फोटो में फोटोग्राफर की कलाकारी हो सकती है, रियल में कोई कलाकारी नहीं हो सकती. सो द इम्पोर्टेंस ऑफ टेक्नोलॉजी दैट यू विल गेट अ close real view of that things by 3-dimensional videos. Okay, so what sir want to tell that technology, right technology plus right teachers, because he already told you that lots of staff, 70 staff has been brought from NIT Bharat. So right teachers plus right technology for what? This formula is triple T. To give right talent to you. To give right. So let us have a great round of applause for him. So he is providing technology and teachers to you also. Okay? या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आल्या का लक्षामध्ये? काय काय? Teaching. These are the 2 important things. Third thing which is very important and where we are getting labs is that most of the students think that my examination is after 120 days, and we have habit to develop our stress at the time of examination. शेवटच्या दिवशी आपण 10 तास 12 तास अभ्यास करतो, तसं करू नका. Be regular in your studies. Put your timetable properly. Okay, you know how much time is available with you, right? Accordingly, you prepare the subjects. You know there are 6 subjects. Out of 6 subjects, 2 subjects are little bit tough because they are application based. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये चांगलं पास व्हायचं असेल तर प्रत्येक विषयाचा एव्हरी सब्जेक्ट फर्स्ट टॉपिक मस्ट बी क्लिअरली अंडरस्टूड बाय यू बाय ऍप्लिकेशन. बाय ऍप्लिकेशन द फंडामेंटल्स यू शुड हैव टू डेवलप क्वेश्चनिंग एबिलिटी. हम लोग बहुत सुस्त है उसमें, सवाल पूछने को हमको शर्म आती है, कौन पूछेगा सवाल. So it is not like that. If you want to improve your knowledge, you have to ask the questions. Okay, and questions should be related to the topics. Teachers should feel, they should feel proud that whichever class I am entering, students are very interactive. They ask me questions. उनका राग का दिन आप खराब कीजिए. आप क्वेश्चन नहीं पूछोगे तो क्या लगेगा उसको, सब लोग सोए हैं, तो भी कैसा आएगा टीचर, सोते सोते पढ़ाने के लिए. तो आपका काम क्या है, व्हाट इज योर जॉब, बी इंटरेक्टिव, आस्क हिम व्हाट इज द पर्पस ऑफ दिस टॉपिक, फॉर व्हाट वी आर लर्निंग दिस टॉपिक. लेट अस से in mechanics there is thrust, there is a friction, there is equilibrium, there is co-planar forces, there is kinematics, there is kinetics, there is a rotary motion, lots of motions are there. So what should be your first question? कि मैं काय के लिए कर रहा हूँ भाई, इसका एप्लीकेशन क्या है सर, ये मुझे बताइए. एक बार अगर आपको एप्लीकेशन समझ में आ गया उसका कि इस मैकेनिक्स को हम लोग इसके लिए पढ़ते हैं, तो मैं एक सादा सा एग्जांपल बताता हूँ आपको समझ में आएगा मैं क्या बोलना चाहता हूँ. आपने सबने नोट किया इंटीग्रेशन का मतलब क्या बताइए सर, व्हाट डू यू मीन बाय इंटीग्रेशन.
बॅड आहे क्या रे? बॅड आहे क्या? बॅड BAD. अरे BAD बॅड म्हणजे काय? खराब ना? गुड आहे ना? अच्छा, इंटिग्रेशन का मतलब टू फाइंड एरिया. मिनिमम इंटीग्रेशन का एकदम एग्जैक्ट अर्थ क्या है? हम लोगों को वो कंसेप्ट ही नहीं सिखाया गया है. टीचर्स लोग भी उतने ज्यादा उसमें इन्वॉल्व नहीं है. वो सब फार्मूले सिखाएंगे आपको. इंटीग्रेशन ऑफ cos x is equal to minus sin x, 1 plus tan square is equal to sec square x, this is equal to this, this is equal to this. ये और कॉपी. अरे भाई, हमको भगवान ने ओरिजिनल बनाया कि डुप्लीकेट बनाया? Every person is original here. Yes or no? So why you adopt a copying pattern? That is very important. When God has given originality in us, why we thought of only copying? We are masters in what? Copying. हर चीज कॉपी. खुद से आया, फॉर्मूला लिखा, याद किया, हो गया. 99, 29, जितने भी मार्क्स मिला है, खुश हो गए. पर आपने उसमें से सीखा क्या? क्रिएट क्या किया? इंजीनियर्स फर्स्ट जॉब इज टू क्रिएट समथिंग, टू अंडरस्टैंड व्हाई आई स्टडी दिस सब्जेक्ट एंड व्हाट आई कैन क्रिएट फ्रॉम दैट. सो दैट ओरिजिनलिटी व्हिच इज गिवन बाय गॉड टू यू, इट शुड बी सीन इन युअर स्टडीज आल्सो. देवाने आपल्याला डोकं दिलं, बरोबर आहे की नाही? कशासाठी दिलं डोकं? अरे बाबा, डोकं कशासाठी दिले? विचार करण्यासाठी. पोट कशासाठी आहे? जेवण्यासाठी, बरोबर ना? ते काम आपण बरोबर करतो. म्हणजे डोक्याला काम दिलेलं आहे विचार करायचा, चांगले विचार करायचा, त्या चांगल्या विचारातून काहीतरी चांगली कृती करायचं. त्याच्यासाठी आपल्याला काय? आळस. जेवणामध्ये आळस नाही, परंतु चांगले विचार आपल्या डोक्यात आणणे आणि त्या विचाराची चांगली कृती करणे, हे जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही चांगले इंजिनियर बनू शकत नाही. So the first important thing is that you should tell yourself, I am original. Yes or no? I will put original thoughts. I will create something. आणि जे काही निगेटिव्ह थॉट्स येतील तुमच्या मनात, मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, ते पहिले करून दाखवा. मनाला सांगा, तू सांगतोस ना हे मी करू शकत नहीं, चल कंपटीशन करते हैं, मैं करके बता दूँ ये काम. बहुत सी बार क्या होता है, हम लोग अपने हाथ से खुद को हरा कर लेते हैं, ये मैं काम नहीं कर पाऊंगा. ठीक है सरांनी, आणि मी पुन्हा स्टाफच्या वतीने तुम्हाला सांगतो की आपल्या कॉलेजमध्ये लेक्चर्स कंटिन्यूअस चांगले होणार. will be result oriented based. We know how to make you clear in all 6 subjects. Only thing what is required by you is complete attendance in the college. ठीक है, कारण की 12वी पास झाल्यानंतर थोडं आपले दुसरीकडचे बिंग जास्त मोठे होतात. ठीक आहे ना, दुसरे पंख चांगले मोठे होतात. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये तरी निदान 100% अटेंडन्स ठेवा आणि 100% कॉलेजमध्ये प्रेझेंट राहा. फिजिकली नाही तर मेंटली. कारण की बऱ्याच लोकांना एक अजून दुसरी बिमारी असते, ते क्लासमध्ये बसलेले असतात परंतु त्यांचं लक्ष where is their attention? Outside. They are moving completely around the world and sitting in the class. That type of attendance will not give you any result. You have to be focused. And to develop focus, whenever teacher teaches you, start writing something. So what will happen? When you write, our concentration level is very high than only listening. Because when you put a pen in your hand and start writing what teacher is telling, what will happen? Unless you will listen carefully, you cannot write. So writing will give you enhancement in the concentration level. So please try to write down your notes properly, make it perfect classification. It is not tough. We are giving you all support like books, notebook, videos, concept clearing, models, so that you can clear your subject. And believe me, if you clear your first year in first attempt, I will give you in writing that you will pass minimum in distinction. Writing down from me.
because I have gone through this all phases. As sir told, I have done my B, I have done my ME from VJTI, I have done my SP from Sardar Patel, I have done MBA. But success is this: put your concentration level very high in the class. Don't take class very lightly. आणि पहिला टॉपिक प्रत्येक विषयाचा 100% त्याला चांगलं त्याला पिळून घ्या. पहिला टॉपिक जर समजला ना प्रत्येक विषयाचा, तर बाकीचे टॉपिक त्याच्याशी रिलेटेड असतात. आणि पहिल्याच टॉपिकला जर तुमच्या कॉन्सन्ट्रेशन लेवलची एकदम कमी असेल तर त्या टॉपिक मध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही. यू नॉट इंजर. ट्राय टू डेव्हलप इन्व्हॉल्वमेंट अँड लव दॅट सब्जेक्ट. In that subject, 10 subject will give you that love. So you have to develop some sort of what interaction with that subject. You should feel some confidence in that subject. Automatically that subject you will learn. Thanks a lot. Thank you once again. Thank you sir for giving guidance and